सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 7 जानेवारी 2025 पहिला या वर्षाचा पहिला मंगळवार, दुर्गाष्टमी आणि शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू होत आहे. सोन्यासारखा दिवस आहे. 7 जानेवारी ते 13 जानेवारी 2025 हा शाकंभरी नवरात्र उत्सवचा हा काळ राहणार आहे. आपण एकूण या आपल्या कालनिर्णयानुसार 4 आपण नवरात्री साजरी करत असतो, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना चैत्र नवरात्री, अश्विन नवरात्री या 2 नवरात्री जास्तीत जास्त माहीत असतात. शाकंभरी देवीचा नवरात्र उत्सव सुद्धा काही घरांमध्ये केला जातो, तर यालाच गुप्त नवरात्री असंही म्हटलं जातं. 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 चैत्र नवरात्री आणि 1 अश्विन नवरात्री असं 4 नवरात्री एकूण येत असतात. त्यातील जास्तीत जास्त घरात आपण अश्विन नवरात्री साजरी करत असतो. तर आपल्या घरातील कुलदेवी आपल्यावर कायम प्रसन्न राहावी, आपल्या घरात भरभराट राहावी म्हणून महिलांनो, शाकंभरी नवरात्रीत आपल्याला कुलदेवीच्या सेवेत फक्त 2 गोष्टी करायच्या आहे. जास्त नाही जमत ना तुम्हाला? फक्त 2 गोष्टी करा. तुमची कुलदेवी कायम तुमच्यावर भरभराट करेल, कायम आशीर्वाद राहील. अखंड तिचा कृपा आशीर्वाद तुमच्या लेकरा बाळांवर, तुमच्या घरादारावर, कुटुंबावर राहील. बघा, अन्नधान्याला कशाला कमी पडणार नाही. तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल. दुसरी तिसरी ही देवी कोणी नाही तर ही माता पार्वतीचंच रूप आहे. 3.5 शक्तिपीठ म्हणजे अंबाबाई, रेणुका माता, तुळजामाऊली, श्री सप्तशृंगी माता याच देवीचं रूप ही शाकंभरी देवी आहे. शाख म्हणजे ती भाज्यांची, फळभाज्या, फळं, अन्नधान्याची देवी ही शाकंभरी देवी असते. म्हणजे माता अन्नपूर्णेचंच हे एक रूप आहे. आपल्या घरात अन्नधान्याला भरभराट यावी असं प्रत्येक महिलेला वाटतं. कशाला आपल्या लेकरा बाळांना कशाला कमी नको, आपल्या घरात खाण्यापिण्याला भरभराट असावी, कधी आपल्या घरात अन्नधान्याला तुटवडा नसावा, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, आपल्या घरात अन्नधान्याबरोबर खाऊन पिऊन आरोग्यसुद्धा आपल्या लेकरा बाळांना, आपल्या घरातल्या कुटुंबियांना, प्रत्येक व्यक्तीला मिळावं म्हणून हा नवरात्र उत्सव छान असा आनंदाने साजरा करायचा आहे. जास्त नाही जमत. जसं आपण अश्विन नवरात्री, चैत्र नवरात्रीत करतो तेवढी सेवा नाही जमत ना तुम्हाला? काही ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. देवी आई घटी बसते, अखंड दिवा प्रज्वलित केला जातो. म्हणजे जसं आपण अश्विन नवरात्रीला, चैत्र नवरात्रीला करतो अगदी तशाच पद्धतीने हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ही देवी कर्नाटकातली देवी आहे. शाकंभरी देवी ही कर्नाटकातली देवी आहे. ही म्हणजे फळभाज्या, पालेभाज्या, अन्नधान्याची ही देवी आहे. तर 7 जानेवारी ते 13 जानेवारी आपल्या घरात महिलांनो आपल्या कुलदेवीची काही सेवा करायची आहे आपल्याला. अगदी साधी सोपी सेवा केली तरीही चालेल. मंगळवार आलेला आहे. या वर्षाचा पहिला मंगळवार, दुर्गाष्टमी, शाकंभरी देवीचा नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. महिलांनो, लवकर उठायचं आहे आणि आपल्याला 13 तारखेपर्यंत छान अशी देवी आईची सेवा करायची आहे. या दिवसात म्हणजे एकूण 7 दिवसाचा हा नवरात्र काळ असतो. आपण चैत्र नवरात्री आणि अश्विन नवरात्री हा काळ 9 दिवसाचा असतो. 10व्या दिवशी दसरा येतो आणि चैत्र नवरात्री ही 9व्या किंवा 10व्या दिवशी ही पौर्णिमा येत असते. तसंच हा दुर्गाष्टमी 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत ही 7 दिवसाची नवरात्री असते. तर या 7 दिवसात महिलांनो रोज लवकर उठायचं आहे. रोज लवकर उठा. आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून आंघोळ करत जा. बघा, इतकं भाग्य उजळ होईल तुमचं. खूप छान अनुभव येईल. नक्कीच हा उपाय करा. महिलांनी तरी करा, पुरुषांनी नाही केला तरीही चालेल. तर आपल्याला देवी आईची भरभरून कृपा प्राप्ती व्हावी म्हणून आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून उपाय करायचा आहे आणि मग आंघोळ करायची आहे. 4 दिवस असतील. उपाय टाळून द्या. 5व्या दिवसापासून तुम्ही उपाय करू शकता. आपल्या उंबरठ्यावर 7 दिवस महिलांनो हळदीचं लेपन अवश्य करा. गोमूत्र टाका आणि हळद टाकून ते छान असं लेपन आपल्या उंबरठ्यावर झालंच पाहिजे. पहिल्या दिवशी मंगळवारी किंवा तुम्हाला नाही 7 दिवस रेग्युलर नाही जमत ना, किमान मग शाकंभरी देवी नवरात्र उत्सव 7 तारखेला मंगळवारी या दिवशी आणि तुम्हाला 10 तारखेला
आणि सोमवारी 13 तारखेला तरी आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्या हळदीचं लेपन झालंच पाहिजे. 3-4 दिवस तरी नक्की करा. नाही रोज कामामुळे तुम्हाला जमत तर या 2-3 दिवस तरी नक्की करा. मंगळवार आहे, 10 तारखेला शुक्रवार आहे, त्या दिवशी आणि पौष पौर्णिमेला या दिवशी तरी आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करा. सोन्यासारखा अनुभव नक्की येईल. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा एक अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. जो तुम्ही नवरात्रीत वापरत असाल तो जरी घेतला किंवा देवघरात जो लावत असाल तुम्ही नित्य नियमाने, त्या दिव्यात सुद्धा तुम्ही वात लावून ठेवली मोठी आणि तिळाचं तेल घ्या, मोहरीचं घ्या किंवा तुम्ही जे वापरत असाल त्या तेलाचा तुम्हाला एक अखंड दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता समजा या 7 दिवसात दिवा विझला, काही घाबरून जाऊ नका. वात संपली तुमची, नवीन वातीचा दिवा तुम्ही प्रज्वलित करून ठेवला तरीही चालेल. त्या दिव्याच्या साहाय्याने एक लहानसा दिवा लावून घ्या. पुन्हा तो दिवा नीट करून तुम्ही प्रज्वलित करून दिला म्हणजे तुम्ही अखंड दिवा लावल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळेल. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, छान या दिवशी 7 तारखेला पुसून घ्या. हळद कुंकू ओलं करून छान असा तिलक करा. तुमच्याकडं टाक असेल तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा गाईच्या कच्च्या दुधाने त्या टाकावर अभिषेक घालायचा आहे. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत आपल्या टाकावर, आपल्या कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करा. नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. तो टाक स्वच्छ पुसून घ्या. तुमच्याकडं विड्याची पानं असेल त्या विड्याच्या पानांवर 2 पानं घ्या विड्याची किंवा एक जरी घेतलं चालेल. विड्याचं पान ठेवा, त्यावर तुमचा टाक ठेवा. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून छान धूप दीप दाखवून देवी आईची छान पूजा करायची आहे. आता समजा विड्याचं पान नसेल तर मग तांदळाची रास करा. त्या राशीवर तुम्ही टाकाचं स्थापना केली तरीही चालेल. तर आता तुम्हाला वाटेल की हा टाक पहिल्या दिवशी आपण स्थापना केली मग 7 दिवस आपण उचलायचा नाही का? तर नाही. तुमच्या घरात जर हे नवरात्र साजरे केले जात असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी टाक स्थापन करून तुम्ही मग 13 तारखेला उचलला तरी चालेल. तुम्ही जर फक्त अश्विन नवरात्री साजरी करत असाल तर मग तुम्ही रोज जरी टाकाला आपण अभिषेक घालून पुन्हा त्या नवीन विड्याचं पान घेतलं 7 दिवस तरी चालेल किंवा तांदळाची रास दररोज तुम्ही बदलून घेतली, ते तांदूळ असतील तुम्ही पक्ष्यांना घाला किंवा तुमच्या डब्यात टाकून दिले तरीही चालेल. अन्नधान्याला कमतरता राहणार नाही एवढं तर मी खास सांगते. 100% तांदळाच्या राशीवर आपल्या कुलदेवीचा टाक या 7 दिवस स्थापन करून बघा. रोज नवीन अगदी छोटीशी तांदळाची रास करा आणि त्यावर रोज आपल्या कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करून टाक स्वच्छ पुसून तांदळाच्या राशीवर स्थापन करा. नंतर दुसऱ्या दिवशी तांदूळ पक्ष्यांना घाला किंवा डब्यात टाकून दिले तरीही चालेल. 7 दिवस ही सेवा झालीच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देवघरात कलश स्थापन करायचा आहे. मंगळवार आलेला आहे, अष्टमी आहे, शाकंभरी नवरात्र उत्सव सुरू होत आहे. या दिवशी छान असा कलश स्थापन करायचा आहे. नारळ खराब झालेला असेल, आधीचा कोंब वगैरे आलेला असेल, एखाद्या कुंडीत कोंब आलेलं नारळ लावून द्या. नवीन नारळ घ्या. छान असा पाण्याचा नारळ बघून आणायचा आहे. कलश छान धुवून घ्या. स्वच्छ पाणी भरा. त्यात एक पैसा टाका, एक सुपारी टाका. थोड्याशा दुर्वा असतील, दुर्वा नसतील नुसते तुम्ही 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पानं टाकून एक नारळ शेंडीवरती आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ त्यात ठेवून कलश ठेवायचा आहे. कलशाच्या 8 दिशांनी हळदी कुंकूची बोटं लावायची आहे. कलशाच्या खाली सुद्धा तुम्हाला तांदळाची रास द्यायची आहे आणि त्या राशीवर आपल्या कुलदेवीचं स्मरण करून, आपल्या कुलदेवीला प्रार्थना करून तुमच्या मनात जी प्रार्थना असेल, हे कुलदेवी माता, तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन घ्या. हे रेणुका माता, हे सप्तशृंगी माता, हे तुळजा माऊली, हे अंबाबाई, महालक्ष्मी माता, माझ्या घरात अन्नधान्याला भरभराट होऊ दे. माझ्या घरादाराची, कुटुंबाची, लेकरा बाळांची प्रगती होऊ दे. माझ्या घरादाराला कधीच कुणाची नजर बाधा लागू देऊ नको. दुष्टांचा नाश कर आणि माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर, माझ्यावर अखंड तुझी कृपा राहू दे असं बोलून तुम्हाला तो कलश स्थापन करायचा आहे.
1-2 दिवसांनी तुमची पानं खराब झाली, तुम्ही पुन्हा कलश पुन्हा स्वच्छ धुवून घ्या. पुन्हा अशाच पद्धतीने तुम्हाला कलश स्थापन करायचा आहे. असं नाही की 9-7 दिवस तोच कलश राहू दिला. तुम्ही मंगळवारी भरला, पुन्हा 2 दिवस राहू द्या, मग शुक्रवारी 10 तारखेला पुन्हा कलश धुवून चून स्वच्छ तशाच पद्धतीने भरला तरीही चालेल. पुन्हा 13 तारखेला पुन्हा कलश भरला. अशा पद्धतीने आपल्या घरात एक कलश स्थापना जरूर करा. तुमची कुलस्वामिनी कुठलीही असू दे, या सेवा झाल्याच पाहिजे. यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी, हे 2 मिनिटांचे उपाय आपण सेवा करतो. आपल्या कुलदेवीची, आपल्या अन्नपूर्णा मातेची आपल्यावर अखंड कृपा ही राहते. या नवरात्रीत झालंच तुम्हाला तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी नक्की करा महिलांनो. पुरुष दादांनी केला काहीही हरकत नाही. देवी आई सर्वांची असते, संपूर्ण कुटुंबाची ही देवी माऊली असते. असं नाही की महिलांनीच केलं पाहिजे. महिलांनी पण सेवा करा. माझे दादा असतील त्यांनी सुद्धा सेवा करा. महिलांनो, झालंच तुम्हाला तर दुर्गा सप्तशतीचा फक्त एक पाठ या 7 दिवसात अवश्य करा. 2-2 अध्याय तरी या 7 दिवसात अवश्य वाचायचे आहे. तुम्हाला सोन्यासारखा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रोज एक माळ आपल्या कुलदेवीची जरूर करा. आपण नित्यसेवा, स्वामींची नित्यसेवा करतोच, त्यात एक माळ आपल्या कुलदेवीची, तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र जपत असाल रोज, त्या मंत्राची एक माळ आपल्या स्वामींबरोबर जरूर करा. खूप छान अनुभव येईल. आपण आपल्या कुलदेवीला जर कधी विसरलो नाही ना, आपली कुलदेवीसुद्धा आपल्याला लेकरांना कधीच विसरत नाही. तिची भरभरून अखंड कृपा आपल्याला जरूर मिळते. अश्विन नवरात्री, चैत्र नवरात्री, ही गुप्त नवरात्री आपण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करायची असते. आपल्याला माहीत झालं ना की आपल्या कुलदेवीची सेवा करायची, मन नक्की करा. बघा, घरादाराची भरभरून प्रगती होईल. मुलाबाळांना काही अडचणी येत असतील, पतिदेवांना अडचणी येत असतील, तुमच्या घरात काही आर्थिक स्थिती तुमची मजबूत नसेल, तुमच्या ज्या इच्छा असतील, अवघड इच्छा ज्या पूर्णच होत नाही, तुम्ही काम करताय महिलांनो, त्यात तुम्हाला यश मिळत नाही, फळ मिळत नाही, ही सेवा करून बघा. नाही फळ मिळालं 7 दिवसांच्या आत तर मला बोला. नक्कीच तुमची कुलदेवी माता अन्नपूर्णा, माता महालक्ष्मी भरभरून कृपा होईल तुमच्यावर. नक्की करा ही सेवा. या 7 दिवसात रोज संध्याकाळी सहकुटुंब, सहपरिवार मिळून आपल्या कुलदेवीची कापूर आरती जरूर करा. आणि या कापरासोबत रोज 2 लवंग जाळायच्या आहे तुम्हाला. बघा, खूप छान अनुभव येणार आहे. त्याचबरोबर 2 लवंगा अजून एका ठिकाणी तुम्हाला जाळायच्या आहे. तुमच्या घराला रक्षा कवच मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घरादाराची प्रगती नक्की होईल. काही नजरबाधा तुमच्या घरादाराला लागत असेल, कुणी व्यक्ती येऊन गेली की घरात अडीअडचणी निर्माण होत असतील, नजरबाधा लागत असेल, आळस येत असेल, कुठलं काम करण्याची इच्छा होत नसेल, तर काय करायचं आहे, रोज कुलदेवीची आरती करायची. कुलदेवी समोर दररोज 2 लवंगा जाळायच्या आहे. 7 दिवस ही सेवा झालीच पाहिजे महिलांनो. काही जास्त लागणार नाही. भीमसेन कापूर नसेल, घेऊन या. तुमच्या घरात जर तुमच्या घरात तुम्हाला सुख शांती हवी असेल, आरोग्य हवं असेल, धनधान्य आपल्या घरात भरभरून यावं, मुलाबाळांची, पतिदेवांची प्रगती व्हावी असं जर वाटतं आपल्याला, वाटायलाच पाहिजे आणि आपण सेवा पण करायलाच पाहिजे. तर त्याबरोबर आपल्याला उंबरठ्यावर सुद्धा एक वस्तू जाळायची आहे. तर काय करायचं, आधी कुलदेवीची संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान आपण आरती करून घ्यायची. नंतर तुम्हाला एक पंती लागणार आहे. मातीची पंती घ्या. दिवाळीची असेल, धुंचून स्वच्छ घ्या. आणि मुख्य उंबरठ्यावर तुम्ही बाहेर जायचं, महिला असो पुरुष असो, तुम्ही बाहेर उभं राहायचं. ती पंती मुख्य दारावर उंबरठ्यावर ठेवायची आहे. जी व्यक्ती आपल्या घरातून घरात येते तिथं, आपण सुद्धा जिथून घरात जातो तिथं ती पंती ठेवायची आहे. आणि तो उपाय करताना कुणीच घरात आणि बाहेर करायचं नाही. यावेळी शांततेत हा उपाय करायचा आहे. मातीची पंती ठेवायची. 2-3 कापराच्या वड्या, भीमसेन कापूर असेल तो टाका. त्यावर 2 लवंगा जाळायच्या आहे. लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या आहे. आधी तुम्ही शांत बसून घेतल्या उंबरठ्याच्या बाहेर तरीही चालेल. तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेरच बसायचं आहे आणि माता लक्ष्मीला, तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे
हे माता लक्ष्मी, माझ्या घरात दारात तुझी अखंड कृपा राहू दे. माझ्या घराला कधीच नजरबाधा लागू देऊ नको. माझ्या घराची मुलाबाळांची भरभरून प्रगती होऊ दे. आमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे. सोन्यासारखा तुझा आशीर्वाद आम्हाला मिळू दे. असं बोलून तुम्हाला त्या लवंगा त्या कापूरसोबत जाळायच्या आहे. दररोज तुम्हाला हाच उपाय करायचा आहे. बरोबर संध्याकाळी आरती करून घ्या देवी आईची, दिवा अगरबत्ती करून घ्या, सेवा करून घ्या. नंतर ती पंती घेऊन दाराबाहेर जायचं. पंती, मातीची पंती, त्यावर भीमसेन कापूर ठेवा आणि ती पंती आपल्या मुख्य दारात ठेवायची. 2 लवंगा हातात घ्यायच्या. कुलदेवीला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. मी सांगितले तीच प्रार्थना नाही, तुम्हाला जी प्रार्थना करायची, तुमची जी इच्छा असेल, कठीण इच्छा पूर्ण होत नाही, ती इच्छा बोलून त्या लवंगा त्या भीमसेन कापूरवर जाळायच्या आहे. आता भीमसेन कापूर नाही असा प्रश्न असेल तर साध्या कापरावर सेवा करा. पण भीमसेन कापूर जर लावला तुम्ही दारात, मुख्य दारात, तर प्रभावी ठरतो. म्हणून सांगते, भीमसेन कापूर लावा. नसेल तर तुम्ही घेऊन या आणि पहिल्या दिवशी नसेल तर साध्या कापरावर सेवा केली तरीही चालेल. रोज त्या जळालेल्या लवंगा निर्माल्यात टाकून द्यायच्या आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती पंती स्वच्छ धुवून घ्यायची. अशाच पद्धतीने लगातार 7 दिवस तुमच्या उंबरठ्यावर महिलांनो ही सेवा, हा उपाय नक्की करा. यामुळे काय होईल, तुमच्या घराला एक रक्षा कवच मिळणार आहे. वर्षभर तुमच्या घराला कधीच कुणाची नजरबाधा लागणार नाही. आपल्या घरात येणारी व्यक्ती आपल्याबद्दल कोणते विचार घेऊन येत असते आपल्याला माहीत नसतं. मग ती चांगल्या भावनेने किंवा वाईट भावनेने पण येऊ शकते. कारण आपली झालेली प्रगती कधी कधी कुणाच्या डोळ्यात पण खुपत असते. म्हणून जर तुम्ही 7 दिवस ही सेवा, हा उपाय केला तुमच्या कुलदेवीचं, माता लक्ष्मीची प्रार्थना करून, तर खरंच सांगते 100 नाही 1000% तुमच्या घराला रक्षण कवच मिळेल. तुमच्या केसाला सुद्धा कधीच कोणी धक्का लावू शकणार नाही. कुठली नकारात्मकता तुमच्या उंबरठ्यावर शिरकाव करू शकणार नाही. म्हणून 7 दिवस तुम्हाला रोज लवंगा, 2 लवंगा लागणार आहे. 2 लवंगा आपल्या कुलदेवीसमोर देवघरात पण जाळा. कापूर आरती करायची आहे. 7 दिवस कापूर आरती झालीच पाहिजे. सहकुटुंब, सहपरिवार एकत्र येऊन कापूर आरती करा. बघा, कुटुंबात सुख सौभाग्य नक्कीच येईल. मुलाबाळांची प्रगती होईल. आणि 2 लवंगा आपल्या उंबरठ्यावर पण नक्की जाळायचे आहे. रोज लवंगा 2-2 नक्की जाळा. तुम्हाला एकूण 14 लवंग घरात, देवघरासमोर, आणि 14 लवंग आपल्या उंबरठ्यावर जाळायचे आहे. अशा 28 लवंगांचा हा उपाय तुम्हाला सोन्यासारखं सुख नक्की प्रदान करेल. वर्ष कसं सुख शांतीचं नक्कीच जाईल. घरादारावर कसलीच नकारात्मकता कधी येणार नाही. खूप छान उपाय आहे, म्हणून कळकळून सांगत आहे मी. नक्की करा. काहींना वाटत असेल या ताई काही पण सांगताय, पण नाही, अनुभव नक्की येईल तुम्हाला. तर आपल्या कुलदेवीची 7 तारखेपासून 13 तारखेपर्यंत, पौष पौर्णिमेपर्यंत, 7 तारखेला दुर्गाष्टमी ते 13 तारखेला पौष पौर्णिमा, हा 7 दिवसांचा हा नवरात्र उत्सव असतो. शाकंभरी नवरात्र उत्सव. आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा होईल महिलांनो नक्की करा. मंगल कलशाची स्थापना करा. कुलदेवीच्या टाकावर रोज पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करा. रोज कुलदेवीच्या टाकावर किंवा तुमच्या घरात महालक्ष्मीची मूर्ती असेल, अन्नपूर्णेची मूर्ती असेल, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्हाला छान अभिषेक घालून घ्यायचा आहे. 7 दिवस घाला. आणि तांदळाचं मार्चन करायचं आहे. म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत अन्नपूर्णा मातेला आपण जसं कुंकू मार्चन करतो तसं अन्नधान्याच्या या देवीला धान्यानेच मार्चन करायचं आहे. ते धान्य तुमच्या डब्यात साठवून ठेवलं. एखाद दिवशी खिरीचा नैवेद्य त्याच धान्याने केला तुम्ही तरीही चालेल. पौष पौर्णिमेला जरी तुम्ही खिरीचा नैवेद्य केला तरीही चालेल. रोज 7 दिवस आपल्या कुलदेवीला कुंकू मार्चनची सुद्धा सेवा द्या. 11 वेळा करा, 21 वेळा करा. आपल्या कुलदेवीच्या टाकावर, फोटोवर, मूर्ती असेल मूर्तीवर, किंवा महालक्ष्मीचं श्रीयंत्र असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, तुम्हाला 11 वेळा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू मार्चन करायचं आहे.
आता त्याचबरोबर तुम्हाला कुंकुमार्चन करताना ओम श्रीम नमः या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. वर्षभर कुंकू नीट सांभाळून ठेवायचा आहे. 7 तारखेला महिलांनो, आपल्या कुलदेवीला एक वस्तू जरूर अर्पण करा. आपल्या कुलदेवीला शेवंती फुलांची किंवा जी वेणी मिळेल तुम्हाला, मोगऱ्याची वगैरे, देवी आईच्या कळसावर, देवी आईच्या फोटोजवळ एक वेणी जरूर अर्पण करा. त्याचबरोबर आपल्या घरातील जी काही दरिद्रता आहे ती दूर करण्यासाठी देवी आईला एक गोड पानाचा विडा किंवा तांबूल करता आला तुम्हाला तर जरूर अर्पण करा. नवरात्रीचा काळ आहे. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचाच हा काळ असतो आणि आपली कुलदेवी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठीचाच ही वेळ, हा काळ असतो. म्हणून जेवढी सेवा जमेल ना तेवढी करा. वेणी देवी आईला जमलं तर 7 दिवस रोज नवीन वेणी, फुलं वगैरे जरूर अर्पण करा. माता लक्ष्मीला लाल गुलाबाचं किंवा कमळाचं फूल मिळालं जरूर अर्पण करा. आणि गोड पानाचा विडा या 7 दिवसात फक्त 1 दिवस जरी तुम्ही अर्पण केला तरीही चालेल. मंगळवारी 7 तारखेला तुम्ही अर्पण करा किंवा शुक्रवारी 10 तारखेला किंवा पौष पौर्णिमेला 13 तारखेला जरी अर्पण केला तरीही चालेल. एखादी वाटी ठेवा कुलदेवी समोर आणि जी मनात इच्छा असेल ती बोलून घ्या आणि पानाचा विडा अर्पण करा. सकाळी सेवा करा, संध्याकाळी सहकुटुंब, सहपरिवार किंवा पती पत्नीने तो गोड पानाचा विडा, देवी आईला अर्पण केलेला पानाचा विडा प्रसाद स्वरूप खायचा आहे. फक्त काळजी घ्यायची आहे, 7 दिवस आपल्या घरात मांसाहार होऊ देऊ नका. आणि ज्या दिवशी तुम्ही सेवा करताय, देवी आईचा प्रसाद खाताय, त्या दिवशी तर मांसाहार, मद्यपान या गोष्टी अजिबात होऊ देऊ नका. घरात शांतता ठेवा. जेवढी शांतता राहील तेवढी ठेवा. महिलांनो, मौन धरून घ्या. आपल्या म्हणजे घरात कटकट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. नक्की या सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.